तर जय भीम मित्रांनो, जय भीम मुद्दा आहे, जय शिवराय. आज 16 जानेवारी. तर आजचा प्रवास असा होता माझा. मी पुणे स्टेशनवरून एक आजोबा आणि एक आजीचं पिकअप केली होती, की गाडीमध्ये घेतलं बसलं माझ्या फुलराणीमध्ये. आणि त्यांना त्यांच्या मुलांनी रॉंग ऑर्डर दिलेला. आणि एक खरी गोष्ट रिअल माझ्यासोबत गेलेली, मी स्वतः आणलेलं. आणि मी आत्ता सध्या बालेवाडी जी चौक आहे ना, राधा चौक इथे, त्यांना मी बालेवाडीमध्ये ड्रॉप केलेलं. पण तिथं नव्हतंच कोणी. जवळपास ते दोघं गावाकडून आलेले, जवळपास परभणीमधून आलेले, आणि त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं आहे. ते सांगायचे की आम्हाला एकच मुलगा आहे, ते शिकला आहे, मस्त नोकरीला पण लागला आहे. पण आता त्यांनी आम्हाला बोलवलं नाही. आम्ही आलो होतो पहिल्या वेळेस, त्यांनी बोलवलं होतं. त्यावेळेस त्यांना नातू झाला होता, त्यावेळेस ते गेले होते. पण दुसऱ्यांदा ते गेले तर त्यांनी सांगण्यात आलं की आम्ही इथं राहत नाही, आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहतो. आणि जवळपास आम्ही 15 ते 20 मिनटं मी त्यांच्या म्हणजे खालीच होतो, की पाहत होतो की बा जात असेल यांना. कारण त्यांनी फोन खूप केले त्यांनी, मी पण माझ्या फोनवरून फोन केले, लागले नाही नंबर. मी काही सांगत नाही. पण खरंच आईबापाच्या पोटी जन्म घेतलेल्या मुला, तुला अजून आईबाप कळालेच नाही. आईबाप काय असतात ना, की ज्यांना त्यांना विचार, ज्यांना आईबाप नाही. कोणी आईसाठी रडतं आहे तर कोणी बापासाठी रडतं आहे. तुला दोन्ही असूनही तू त्यांना रडतो. लाज वाटावी तुला, एवढ्या थंडीत आईबापांना तू बाहेर बसवतोय. तर मित्रांनो, मी त्यांना इथं ह्या साईडला आहे ना, पोहे आणि चहा भेटतो तिथे. तर गरम गरम पोहे मिळाले. मी एक प्लेट, त्यांना एक प्लेट, 2 चहा घेतले आम्ही. आणि अजून, कारण की माझ्याकडे रूम नाही आहे, मी सध्या रूममध्ये राहत नाही, मी मित्राकडे असतो. तर रूमवर नाही येऊन शिकलो. पण त्यांना एक कॅब करून त्यांनाच मी नाही नेलं, कारण की मला दुसरीकडे जायचं होतं. तर मी त्यांना एक नवीन कॅब म्हणजे उबरची करून दिली. आणि त्यांना परत जे की छत्रपती शिवाजी महाराज बस स्टॉप आहे पुण्यातलं, इथं ड्रॉप करायचं सांगितलं. त्याचं काय जे पैसे होतात ते मी पे केले. आणि त्यांना जास्त नाही दिले, 500 रुपये माझे पण जेवढे होते तेवढे मी दिले. 500 रुपये काय ना, एक हात मदतीचं म्हणून दिले. एक अक्षरशः मला पण माझे डोळे भरून येतात, मन भरून येतं की खरंच काय आईबाप एवढे दगड म्हणजे काय ओझं असतात का आईवडील? अहो दादा, आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला, तुम्ही त्यांना आता सांभाळायचं सोडून त्यांना वाऱ्यावर सोडताय. ते परभणीवरून आलेत. रात्रीचा प्रवास, थंडीचा प्रवास, अंगावर काही नाही, अंगावर एक पिशवी होती, जवळपास तिच्यात काय कपडे नसेल, 2-3 ड्रेस तवांचे बस. आणि खायला मात्र खूप होतं तिच्यात. त्यांनी मला ना गाडीत ठेवलं आहे, मी गाडीमध्ये मला त्यांनी जवळपास पावशेरचं जवळपास चिवड्याचं पाकिट होतं, त्यांनी मला दिलं. म्हणजे बाळा, आमचा लेक तर आमच्या कामी नाही आला, पण तू आला, माया लेकापेक्षाही माया लावली. मला एक सुद्धा भरून येतं, डोळे भरून येतात माझी. मला आई, मला पण आई वडील आहेत आणि मला याची जाणीव आहे, दुःखाची जाणीव आहे. पण त्यांनी तरी पण मी म्हणजे खूप विचित्र बोललो त्या मुलाला. काय जे बोललो मी, एकदम खूप बोललो. तरीही त्या माऊलीच्या आणि त्या बाबांच्या तोंडातून एकही शब्द वाईट निघाला नाही. किंवा मग त्या म्हणे दादा, मला दादा म्हणून बोलले. दादा कसं असतं म्हणे, बाबा बोलले मला दादा म्हणून, की कधी कधी
आम्ही काहीतरी पाप केलं असं म्हणे दादा, म्हणून आमच्या नशिबी असा मुलगा आला म्हणे. म्हणलं तर बाबा नशीब तुमचं खवट नाही, नशीब त्यांचं खवट आहे. म्हणलं की त्यांच्या नशिबात जे आता आईवडिलांचं प्रेम ते त्यांना मिळू शकत नाही. तुम्ही जेव्हा फार कष्ट करून त्यांना शिकवलं, त्यांना मोठं केलं, आणि आज तुम्हाला विसरून गेला. असं खूप काय बोललो. बिचारा दोघं जण अक्षरशः जातो ना, माझे दोन्ही हातात घेतले माझे. कधी आलास तर ये म्हणजे परभणीला आमचं गाव आहे. गावाचं ठिकाण सांगितलं त्यांनी की बाबा आम्ही ह्या ठिकाणी असतो, आलाच कधी तर माझं नाव सांग. माझे कोण काय मोठा पाहुणचार होणार नाही, पण चहा मात्र मी नक्की देईन तुम्हाला. तुम्ही माझ्या गावाला या, इकडे परभणीमध्ये असतात. माझे डोळे भरून येतात, मला बरोबर नाही वाटत आहे. कारण एखाद्या आईबापाला एवढ्या थंडीमध्ये, मी सुद्धा थंडीत गाठवतो. एवढं जवान रक्त असूनसुद्धा मला थंडी वाजते. तिथं जवळपास 50+ होते, वय त्यांचं 50च्या वरती होतं. आणि ते फक्त किंवा 2-4 दिवस मुलासोबत राहावा, भेटावं. आता मकर संक्रांत होती म्हणून आलेला असेल, त्याने भेटायला इन्कार केला. म्हणजे भेटायला इन्कार केला म्हणजे ते नव्हतेच त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी नव्हतेच. वॉचमॅनला नाव सांगितलं तरी नाही, इधर नाही रहता है, कोई नहीं रहता, इधर चीज चला गया. आणि त्यांनी वॉचमॅनला सांगितलेलं फोन करून, जो खाली लँडलाईन नंबर असतो ना वरतून, त्याच्यात की उनको बोलो की इधर कोई नाही बोल के. मी काय केलं, म्हणलं बाबा नाही, म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, काही विषय नाही, बसा तुम्ही. म्हणलं आपण काय करावं, म्हणलं चहा घेऊ, म्हणलं चला माझ्यासोबत. म्हणजे आम्ही ना परत मला बोलायचं सवय की कसे बाबा, कुठून आले, काय असं तसं बोललेलो. मी त्यांनी सांगितलेलं की बाबा आम्ही इथनं आलो, परभणीमधून आलो, आणि असा परत झाला, थंडी खूप वाढली, थंडी खूप आहे गावाकडं. बाबा जाऊन द्या, तो नाही तुमचा मुलगा, मी तर रक्त पण आहे, पण तुमच्या मुलासारखाच आहे. मला तुमची सेवा करायचं भाग्य मिळालं. मी भाग्यावर समजतो स्वतःला, तुमची सेवा करायला मला मिळाली. पण दुःख तुमच्या जीवनात नको हवे होते. दुःख दुसरे असले काही विषयी, म्हणजे लेखाचं दुःख, लेख असूनही मेल्यासारखा झाला. दलिंदारा तुला कळायला पाहिजे रे, मी तेच बोलणार ना. तर मित्रांनो, आईबाप खूप मोलाचे असतात. ज्यांना आईबापने त्यांना विचारा की आईबापाचं प्रेम काय असतं, ठीक आहे ना. आणि असं एवढंही परखीपणा नका करू रे की त्यांना स्वतःला लाज वाटलेली पाहिजे की बा आम्ही कोणत्या मुलाला शिकून मोठं केलं म्हणून. ठीक आहे, सर्वांनी आईबापाला जपा, आईबापाला जीव लावा. आईबाप काही मागत नाहीत बाबा. आईबाप फक्त 2 शब्द प्रेमाचे आणि सकाळ संध्याकाळ जेवण, बस. तुम्ही एकही टाईम जेवण दिलं नाही तरी ते तुमच्या त्या जेवणामध्ये खुश आहेत. आणि ते अशी नाहीत, ते कामही करतील, तुमच्या नातवाला सांभाळेल, तुमच्या मुलाला सांभाळेल, त्याला शाळेतूनही सोडतात, त्याला खेळवतील, त्याला म्हणजे तुमच्या घरातलं ती बाई माय माऊली सर्व काही काम करेल. तर कृपया करून असं आईबाबांना तुम्ही छळू नका रे. आणि तुम्हाला छळायचा कसलाही अधिकार नाही, हक्क नाही मूर्खांना. धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ मी जे केलेलं आहे याला मला म्हणजे असं काही अपेक्षा म्हणून मी काही केलं नव्हतं की बाबा मी यांना हे केलं मग मला हे पैसे देईल, असं काही नव्हतं. मी पैसेसुद्धा घेतले नाही. मी पुणा स्टेशन रेल्वे स्टेशनवर घेतलेले, त्यांना पिकअप केलेलं. तर जवळपास दाखवले पैसे, म्हणजे त्यांनी उबेर म्हणजे बुक केलेली होती ओला, त्यांनी दिसले मला. ते म्हणलं बाबा कुठं जायचं आहे, असंच कुठं जायचं म्हणलं बाबा. त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी जायचं आहे बालवडीत, इथून जवळच आहे. म्हणलं ठीक आहे चला. किती घेशील पैसे पहिला, बस बघा काय देऊन टाका मला थोडेफार. काय आपण साधं ओळख काय म्हणलं, मी अशी मजाक बोललो होतं की आपलं साधं ओळख काय म्हणलं बाबा देऊन टाका. ठीक आहे म्हणे, 200 रुपये देईन म्हणे. म्हणलं बाबा 450 होतात, 250 द्या. ठीक आहे देतो म्हणे. 250 बोलल्या, मला शब्द नाही बोलले, बरं देतो म्हणे. आणि मग त्यांनी 250 रुपये ज्यावेळेस मला खायला द्यायला केले ना, तर त्या 250 म्हणजे 10च्या 3 नोटा, 21ची आणि 50च्या 3.
200 झाले ना. हां मग एक आईने दिले ना 50ची परत 250. नको म्हणला बाबा जाऊ द्या, कारण की कळालं ना मला की नाही घेते म्हणून. मग आता काय पैसे घ्यायला मला बरोबर वाटेल का नाही. मग मीच प्लस माझ्या खिशातले माझ्या धंद्यातले 500 रुपयाची थोडीशी मदत केली, थोडीशी एकदम. ती नसलेच जमा आहे, पण चहा वगैरे त्यांनी चहा पिला ना एकदम मन तृप्त झालं त्यांचं की बाबा एवढ्या थंडीत एखादा परका व्यक्ती, परका माणूस आपल्याला विचारतो आहे चहासाठी. त्यांनी चहा पण घेतला बरं का, कसलंही हे न करता, म्हणजे शेक न बांधता चहा घेतला. पोहे खाल्ले, दोघांनी पोहे खाल्ले, मी पण पोहे खाल्ले, 2 चहा पिले आणि त्यांना बसून दिलं बरं का. ते गेलेत. चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद.